नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज मी तुम्हाला सांगणार आहे नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय 11, ज्याचं नाव आहे मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात व जालंधरनाथाची जन्मकथा. तर चला सुरू करू. गोरक्षनाथास मच्छिंद्रनाथाने तीर्थयात्रेस जाण्यापूर्वी गहिनीनाथास गंगाबाईचे स्वाधीन केले व तो तीर्थयात्रा करत बद्रिकाश्रमात येथे शिवालयात आला. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाने शंकरांना नमस्कार करून स्तुती करण्यास सुरुवात केली. शंकराने त्यांनी केलेली स्तुती ऐकून प्रसन्न होऊन त्या उभयतांना प्रगट होऊन दर्शन दिले. मग त्या दोघांनाही आलिंगन देऊन आपले जवळ बसविले. गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरवून तू हरिनारायणाचा अवतार आहेस असे सांगितले व मच्छिंद्रनाथास म्हणाला की हा गोरक्षनाथ ब्रह्मांडास तारणारा असा होईल. तेव्हा तू कनकगिरीवर अभ्यास करून सर्व देवतांना अनुकूल करून घेतलेस व ज्यावेळी सूर्य, नरसिंह, श्रीरामचंद्र, हनुमान, कालिका या सर्व वीरांनी व भैरवांना बोलवले होतेस तेव्हा मी सुद्धा तिथे आलेलो होतो व त्यावेळेपासूनची माझी व गोरक्षनाथीची ओळख आहे. जरी तू याला विद्याभ्यास शिकवला असलास तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. गोरक्षाने तपच केले पाहिजे. तप करण्यासाठी तू त्याला माझ्या आश्रमात बसव व जेव्हा तो माझ्या आश्रमात बसून तप करील तेव्हाच त्याची शिक्षा, विद्या व सर्व अस्त्रे फलस्वरूप होतील असा उपदेश शंकरांनी मच्छिंद्रनाथास केला. नंतर सुमुहूर्तावर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास तपश्चर्येस बसविले. गोरक्षनाथाने चित्त व नजर एकाग्र करून झाडाचा पाला व फळे खाऊन लोखंडाच्या काट्यांवर पाय ठेवून तपश्चर्येस सुरुवात केली. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाचा निरोप घेऊन पुनर्भेट 12 वर्षांनी होईल असे सांगून तो तीर्थयात्रा करण्यासाठी निघाला. अनेक तीर्थे करीत करीत मच्छिंद्रनाथ शेवटी सेतुबंध रामेश्वरास आला. सेतुबंधाला रामेश्वराचे दर्शनानंतर तो समुद्र स्नान करण्यास गेला असता त्याला मारुतीने वंदन केले. मारुतीला पाहताच मच्छिंद्रनाथास खूप आनंद झाला. मारुतीने त्याला आलिंगन देऊन म्हणाला, तुझी माझी भेट 24 वर्षांनी होत आहे. नंतर मारुतीने मच्छिंद्रनाथाचे चांगल्या प्रकारे आतिथ्य केले. योग्य वेळ पाहून मारुतीने गोष्टी सांगता सांगता मच्छिंद्रनाथास त्याने स्त्री राज्यात जाण्याचे जे वचन मारुतीला दिले होते त्याची आठवण करून दिली व आतापर्यंत तो स्त्री राज्यात गेला नाही तरी आता जा व मला तिच्या वचनातून मोकळं करावे असे मारुतीने सांगितले. मी तिला मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात येऊन तुझे मनोरथ पूर्ण करील असे वचन दिलेले आहे. तरी ते पूर्ण करण्याचे तू मला जे वचन दिलेले आहेस ते पूर्ण करण्यास ही वेळ खूप चांगली आहे असे मारुतीने म्हणताच मच्छिंद्रनाथाने वचन पूर्ण करण्याचे कबूल केले. नंतर सेतुबंधास 3 रात्री राहून मारुती व मच्छिंद्रनाथ दोघेही स्त्री राजाकडे तीर्थयात्रा करीत करीत निघाले. तीर्थयात्रा करीत करीत ते थोड्याच दिवसांनी स्त्री राज्यात येऊन पोहोचले. स्त्री राज्याचे राज्यपदावर राणी असून सर्व राज्याचा राज्यकारभार सर्व स्त्रियाच करीत होत्या. ज्या राज्यात एकही पुरुष औषधाला सुद्धा नव्हता. सर्व स्त्रिया उत्तम रीतीने राज्यकारभार चालवित होत्या. मारुती व मच्छिंद्रनाथ यांनी राणीची भेट घेण्यास राजवाड्यात प्रवेश केला व ते राणीस भेटले. दोघांना पाहून राणीस खूप आनंद झाला. तिने त्यांना कनकासनावर बसविले व तिने त्यांची षोडशोपचारे पूजा केली व नमस्कार करून तिने मारुतीस हा दुसरा कोण आहे ते सांगण्यास विनंती केली. तू तप केल्यानंतर तुला वरदान दिले होते की विषय विलासाचे यथेच्छ सुख तुला मच्छिंद्रनाथ देईल.
तोच हा मच्छिंद्रनाथ आहे. आता तू मच्छिंद्रनाथापासून आपली मनोकामना पूर्ण करून घे. असे सांगून स्त्री राज्यात 3 रात्री राहून परत सेतुबंद रामेश्वरास आला व रामाचे भजन करू लागला. मच्छिंद्रनाथ इकडे विषयविलास करण्यात दंग होऊन गेला. काही दिवसांनी मच्छिंद्रनाथ व राणी यांच्या विषयविलासाच्या उपभोगाने राणी गर्भवती झाली. प्रसूतीचे दिवस भरताच राणी प्रसूत झाली व पुत्ररत्न झाले. मीननाथ असे त्या पुत्ररत्नाचे नाव ठेवण्यात आले. इकडे कुरुकुळातील जयमेजय राजानंतरचा 7वा राजा बृहद्रव हस्तिनापुराचे राज्य करीत होता. त्याने सोमयोग सुरू करण्यास सुरुवात केली. शंकराच्या डोळ्यातील प्रलयाग्नीने पूर्वी मदन जाळला गेला. ती अग्नीच्या पोटात वाढत होता. अंतरिक्ष नारायणाने त्यात प्रवेश करून तो गर्भ अग्निकुंडात टाकून दिला. ब्राह्मणाने पूर्णाहुती पूर्ण होताच यज्ञकुंडातून रक्षा घेण्यासाठी हात घातला. तेव्हा त्यास मुलाचा हातास लागला व त्याचे रडणे त्यांना ऐकू आले. ही गोष्ट पुरोहिताने राजास सांगितली. त्या मुलाला बघून राजा बृहद्रव यांस फार आनंद झाला. राजाने त्या मुलास उचलून आपल्या हातात घेतले व त्याने त्या मुलाचे मुके घेतले. यज्ञकुंडातून निघालेला हा मुलगा म्हणजे प्रत्यक्ष मदनच असे राजाला वाटते. मुलाला घेऊन राजा गडबडीने सुलोचना राणीकडे अंतपुरात गेला. राणी सुलोचना ही रूपाने देवांगनेसारखीच होती. तिला पाहून असे वाटे की कुरुकुलास तारण्यासाठी रमा, पार्वती किंवा सरस्वतीच प्रत्यक्ष पृथ्वीवर अवतरली आहे. तिने राजास विचारले की हा मुलगा कोण आहे. तेव्हा राजाने अग्नी नारायणाने हा प्रसाद दिलेला आहे असे सांगितले. मनिकेत हा एक मुलगा तुझाच आहे. त्याच्यासोबत त्याला हा पाठबळ होईल. राजाने सांगितलेले सर्व ऐकताच तिने मुलास आपले हातात घेताच तिला पाना फुटला. मुलाला स्तनाशी लावताच दूध येऊ लागले. राज्यात खूप मोठा उत्सव सुरू झाला. सर्व गावाला 12व्या दिवशी साखर वाटण्यात आली व सर्व याचक खूप द्रव्य देऊन तृप्त केले गेले. योग्य वेळी बृहद्रवाने जालंधराचा व्रतबंध केला. पुढे त्याचे लग्न करावे अशी इच्छा राजाच्या मनात येताच त्याने आपला प्रधान दुर्मिन याचेबरोबर पुरोहित दिला व त्या दोघांना जालंधरासाठी एक उत्तम मुलगी पाहण्यासाठी पाठवून दिले. जालंधराने एके दिवशी आईस विचारले की दुर्मिन प्रधान अलीकडे दिसत नाही, तू कुठे गावाला गेला आहे का. तेव्हा राणीने त्याला सांगितले, तुला बायको पाहण्यासाठी दुर्मिन प्रधान व पुरोहित गेलेले आहेत. त्यावेळी जालंधराने आईला बायको कशी असते अशी विचारणा केली. आईने सांगितले की माझ्यासारखी असते. आईने सांगितलेल्या गोष्ट जालंधराने पूर्णपणे लक्षात ठेवली व खेळगड्यांत खेळावयास गेला. सवंगड्यांना सांगितले की माझे आई वडील मला बायको करून देणार आहेत. बायको कशासाठी करतात हे मला माहीत नाही. जर तुम्हाला ती का करतात हे माहीत असेल तर मला सांगा. सवंगड्यांना त्याच्या ह्या अज्ञानाचे फारच आश्चर्य वाटले. मग त्यांनी बायको कशासाठी करतात याबद्दल सर्व उघडपणे त्याला सांगितले व ते सर्व ऐकून जालंधरच्या मनात विचार उत्पन्न झाला की हे जग किती अधम आहे. ज्या ठिकाणाहून आपण उत्पन्न झालो ते ठिकाण आपण त्वजावे व अशा अपवित्र व अयोग्य कामास उद्युक्त होऊ नये अशा मनाशी निश्चय करून तो अरण्यात जाण्यास निघाला. रक्षकांनी गावाच्या शिवेवर त्याला पाहिले, परंतु तो राजपुत्र असल्याने त्याला काहीही विचारले नाही. परंतु ताबडतोब रक्षकांनी राजाच्या कानावर ही गोष्ट घातली. राजा ती गोष्ट ऐकताच अतिशय घाबरला व धावतच अरण्यात राजपुत्राचा शोध करू लागला. सर्व लोक रात्र पडेपर्यंत राजपुत्राचा शोध करत होते, परंतु त्यांना राजपुत्राचा शोध लागला नाही. त्यामुळे
सर्वजण खिन्न होऊन अरण्यातून परत आले. पुत्रवियोगाने राजा व राणी या दोघांना अतिशय दुःख झाले व ते दोघेजण त्याचे सर्व गुण आठवून शोक करू लागले. अरण्यात जालंधर निजलेला होता. त्याच रात्री वणवा लागून गवताने पेट घेतला. वणवा वाढत वाढत जेथे जालंधर निजला होता तेथे अगदी जवळ आला असता आपला मुलगा अग्नीने ओळखला. मग अग्नीने जालंधरास अरण्यातून सुरक्षित जागी आणले. अग्नीने विचार केला की हा इथे कसा आला. नंतर अग्नीने स्वरूपात प्रकट होऊन जालंधरास जागे केले. त्याला मांडीवर बसवून अरण्यात येण्याचे कारण विचारले. जालंधराने त्याला उलट प्रश्न करून विचारले की तू कोण आहेस. तेव्हा अग्नीने मीच तुझी आई व मीच तुझा बाप आहे असे सांगितले व मला अग्नी म्हणतात असेही सांगितले. त्यानंतर जालंधराने अग्नीस तू माझा आईबाप कसा आहेस असे विचारल्यानंतर अग्नीने त्याला त्याची सर्व जन्मकथा निवेदन केली. आणि या ठिकाणी अध्याय 11 समाप्त होतो. धन्यवाद.